Good morning, everyone. Today we are going to start our today's session on a theory of computation. So let's start with some basic terminologies that are used in theory of automata, that means theory of computation. So the terms that are included in theory of computation depends upon these basic terminologies. So first of all, symbols. Symbols are an entity or individual objects which can be any letter, alphabet or number. So this is the basic terms that you already know about that symbols. So the symbols are defined by using numbers, capital letters or small letters or any of the symbol. Then second one is alphabets. Alphabets are a finite set of symbols and it is denoted by summation. So summation means we have to define like this, just like a set that we define these sets in the curly brackets, same like this, that is summation is equal to in square bracket small alphabets, capital alphabets or any numbers or any symbols that are present in our alphabets or then next one is string. String, it is a finite collection of symbols from the alphabet. This string is denoted by W. आता हे W म्हणजे काय आहे किंवा हे स्ट्रिंग म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये हा जो तुम्हाला अल्फाबेट दिलेला असतो, सपोज AB असेल, हा जर अल्फाबेट सेट असेल तर त्या सेट मधले मेंबर्स यूज करून याच्यामध्ये स्ट्रिंग तयार करायची असते. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता समेशन इज इक्वल टू AB दिलेलं असेल तर त्याच्यापासून ज्या स्ट्रिंग क्रिएट होतात तर त्या स्ट्रिंग कोणत्या असतात तर स्ट्रिंग म्हणजेच काय तर या सेटमध्ये असणाऱ्या लेटर्सचं कॉम्बिनेशन असतं. सपोज इथे बघू शकता त्याचे स्ट्रिंग्स काय काय आहेत तर AB, AA म्हणजे तुम्ही रिपीटेड कॅरेक्टर्स यूज करू शकता याच्यामध्ये. सपोज A ची स्ट्रिंग तयार करायची असेल, सपोज फोर्थ A ची स्ट्रिंग तयार करायची असेल, that means A, then you can use only A. Suppose you want to use the combination of two characters, that is AB, then it is AB, BA, ABA. These types of strings are created from the particular alphabets. Okay, then next one is language. A language is a collection of appropriate string. A language is which is formed over summation and can be finite or infinite. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की ह्याच्यामध्ये अल्फाबेट्स असे डिफाइन केले जातात, त्याच्यावरून त्याच्या स्ट्रिंग्स क्रिएट केल्या जातात या टाइप मध्ये आणि त्याच्यानंतर त्याची लँग्वेज क्रिएट होते. आता ही लँग्वेज म्हणजेच काय तर याच्यामध्ये ही लँग्वेज L1 किंवा L2 किंवा अप टू इनफायनाइट म्हणजे तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्ही लँग्वेजेस डिफाइन करू शकता. आता त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक आहे ते फायनाइट लँग्वेज आणि दुसरी आहे ती इनफायनाइट लँग्वेज. आता याच्यामध्ये बघू शकता इथं एक्झाम्पल 1 दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये L1, त्याच्यामध्ये त्याची लँग्वेज काय आहे किंवा त्याचं डेफिनेशन काय आहे तर सेट ऑफ स्ट्रिंग ऑफ लेंथ 2 म्हणजे याच्यामध्ये फक्त दोनच कॅरेक्टर्स असणाऱ्या म्हणजे दोनच लेंथ असली पाहिजे. लेंथ म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर दोनच कॅरेक्टर असले पाहिजे. तर याच्यामध्ये आपण AB या सेट वरती अप्लाय केलं तर तुम्हाला फक्त AA, BB, BA आणि AB तर एवढ्या स्ट्रिंग तयार होऊ शकतात जर डबल स्ट्रिंग फक्त क्रिएट करायची झाली तर. त्यामुळे ती काय होते तर फायनाइट लँग्वेज होते. आणि याच्यामध्ये बघा सेट ऑफ ऑल स्ट्रिंग स्टार्ट विथ A म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर तुम्हाला फक्त A पासून स्टार्ट होणाऱ्या स्ट्रिंग्स क्रिएट करायचे आहेत. याच्यामध्ये लिमिटेशन काही नाहीये की याच्यामध्ये फक्त दोनच 2 लेंथ असली पाहिजे याची किंवा म्हणजेच याच्यामध्ये दोनच कॅरेक्टर्स असले पाहिजेत असं काही नाहीये. फक्त याच्यामध्ये A ने स्टार्ट होणारे स्ट्रिंग्स क्रिएट करायचे आहेत. तुम्ही बघू शकता याच्या प्रत्येक स्ट्रिंग मध्ये A ने ही स्ट्रिंग स्टार्ट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमागे जो कॅरेक्टर्स तिथे आलेले आहेत ते कोणतेही असू शकतात. त्यामुळे आपण इनफायनाइटली ते स्ट्रिंग्स क्रिएट करू शकतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज फायनाइट लँग्वेज अँड इनफायनाइट लँग्वेज. So these are the basic terms that are used in theory of automata. So you can understand what are the symbols, alphabets, strings and language. So if you doesn't understand then you can see in your textbook of Tech Max that are given in the first chapter. So let's move towards our the syllabus.
in chapter first, which is finite automata. So this is your syllabus point. An automata with a finite number of states is called a finite automata or finite state machine. In last lecture, we have to see what are the states, what are the symbols that are used in theory of computation or theory of automata. Then an automata with a finite number of states is called a finite automaton or a finite state machine. And automata can be represented by a 5 tuple, that is q, summation, delta, q0 and f. आता हे जी फायनाईट ऑटोमेटाची डेफिनेशन आहे ही तुम्हाला कॉमन आहे आणि ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुमची जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये जे काही फायनाईट ऑटोमेटाचे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये सेम डेफिनेशन यूज केलेली आहे. याच्यामध्ये फक्त टपल्स बदलतात. काही ऑटोमेटामध्ये 5 टपल्स आहेत, काही याच्यामध्ये 7 आहेत, तर ते तुम्हाला सेमच आहेत, पण ते काय आहे ते तुम्हाला पुढे शिकायला मिळेल. पण त्याच्यामध्ये जी काही पूर्ण सिलेबस मध्ये डीएफए असेल, एनएफए असेल, मुअर मशीन असेल, मिले मशीन असेल, तर याच्यामध्ये जी काही डेफिनेशन आहे ती सेम आहे. त्यामुळे तुम्हाला ही पर्टिक्युलरली व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. तर हा जो बेसिक ऑटोमेटा आहे, म्हणजे याच्यानंतर आपल्याला फायनाईट ऑटोमेटाचे टाइप्स बघायचे आहेत. पण त्यापूर्वी फायनाईट ऑटोमेटा म्हणजे काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, तर याच्यामध्ये बघा 5 टपल्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो क्यू, आणि हे लिहिताना असंच लिहिलं जातं ब्रॅकेटमध्ये, क्यू समेशन डेल्टा q0 अँड f. आता क्यू काय आहे, तर क्यू इज अ फायनाईट सेट ऑफ स्टेट्स. देन समेशन इज अ फायनाईट सेट ऑफ सिम्बॉल्स कॉल्ड द अल्फाबेट ऑफ द ऑटोमेटन. आता इथे तुम्ही बघू शकता, वरती आपण बघितलेलं आहे सिम्बॉल म्हणजेच काय, तर सॉरी अल्फाबेट्स आपण समेशनने डिनोट करतो आणि समेशनच्या अंडर काय लिहितो तर सिम्बॉल्स आपले काहीही असू शकतात. मग त्याच्यामध्ये लेटर्स असू शकतात किंवा नंबर्स असू शकतात. तर ते हे त्याच्यामध्ये सेकंड टपल आहे समेशन. त्याच्यानंतर आहे थर्ड डेल्टा इज द ट्रान्झिशन फंक्शन. हे ट्रान्झिशन फंक्शन कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये समजेल. त्याच्यानंतर आहे क्यू0 इज द इनिशियल स्टेट फ्रॉम वेअर एनी इनपुट इज प्रोसेस्ड. Q0 ही इनिशियल स्टेट असणार आहे आणि इथं दिलेला आहे Q0 बिलॉंग्स टू Q. म्हणजेच काय, तर Q0 ही Q या सेट मधली असली पाहिजे आणि ती इनिशियल स्टेट असणार आहे, पण आणि ती Q0 या लेटरनेच डिनोट केली जाते. आणि नेक्स्ट आहे ते एफ इज अ सेट ऑफ फायनल स्टेट अँड इट ऑल्सो कम्स फ्रॉम दी फायनाईट स्टेट दॅट इज Q. म्हणजे याच्यामध्ये हे डिनोट केलेलं असतं तुम्हाला किंवा मेन्शन केलेलं असतं याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेला तर तुम्हाला हे तिथं मेन्शन केलेलं असतं आणि त्याच्यावरून तुम्ही फायनाईट ऑटोमेटा ड्रॉ करायचा असतो. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ते क्यू, इट इज द फायनाईट सेट ऑफ स्टेट्स, समेशन इज द फायनाईट सेट ऑफ सिम्बॉल्स, डेल्टा इज द ट्रान्झिशन फंक्शन, Q0 is the initial state and F is a final state. Okay, then we move towards the next point, which is types of automata. There are two main types of finite automata, which is deterministic finite automata and non-deterministic finite automata. So we can study these two types of automata in the next point. What is the meaning of the DFA and NFA? NFA is also called as NDFA or NFA. So before moving towards types of automata, we will study about transition diagram. So these transition diagrams are used in only both DFA and NFA. म्हणजेच काय, तर हा तुमचा बेसिक फॉर्मॅट आहे फायनाईट ऑटोमेटाचा. हा फॉर्मॅट तुमचा कशामध्ये स्टडी करायचा आहे, तर DFA मध्ये आणि NFA मध्ये स्टडी करायचंय. आता हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट यूज करून तुम्हाला ट्रान्झिशन डायग्राम ड्रॉ करायची असते. आता ही ट्रान्झिशन डायग्राम कशी ड्रॉ करायची असते, तर मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की याच्यामध्ये स्टेट कशा डिनोट केल्या जातात, तर सर्कलने डिनोट केल्या जातात. त्याच्यामध्ये ट्रान्झिशन एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये मूव्ह करायचं असेल तर एरो लाईन यूज केली जाते. त्याच्यानंतर स्टार्ट स्टेट म्हणजे स्टार्टिंग स्टेट डिनोट करायची असेल तर सर्कल विथ अँड एरो याने डिनोट केली जाते. आणि हा सिम्बॉल सुद्धा स्टार्टिंग स्टेट डिनोट करण्यासाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे फायनल स्टेट. फायनल स्टेट डिनोट करण्यासाठी तुम्हाला डबल सर्कल
कॉन्सेंट्रिक सर्कल्स यूज करायचे असतात. म्हणजे याच्यामध्ये डबल सर्कल आणि त्याच्यामध्ये जर पर्टिक्युलर स्टेट डिनोट केलेली असेल तर ती फायनल स्टेट असते. तर या टाइपचे सिम्बॉल्स हे ट्रान्झिशन डायग्राम ड्रॉ करण्यासाठी यूज केले जातात. मी तुम्हाला दाखवलं होतं ऑटोमेटा लेबल स्टेट्स, ट्रान्झिशन्स, इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट हे याच्यामध्ये यूज होतात. तर याच्यामध्ये या टाइपने ते डिनोट केले जातात. मी तुम्हाला ड्रॉ सुद्धा करून दाखवलं होतं नोट याच्यावरती पेंट मध्ये. तर याच्यामध्ये हा सिम्बॉल आहे स्टेट. आता हे स्टेट हे जे सिम्बॉल्स आहेत ते तुम्ही इथं बघू शकता या डेफिनेशन मध्ये. क्यू इज अ फायनाइट सेट ऑफ स्टेट्स, म्हणजे या सेट मध्ये असणाऱ्या ज्या काही स्टेट्स आहेत तुम्ही त्या या टाइपने मेन्शन करायचे आहेत. दॅट इज Q1 या टाइप मध्ये. त्याच्यानंतर स्टार्टिंग स्टेट इथे बघू शकता Q0 ही स्टार्टिंग आहे किंवा इनिशियल स्टेट आहे. तर इथं जे तुम्हाला मेन्शन स्टेट केलेली असेल तुम्हाला या टाइपने दाखवायची आहे. त्याच्यानंतर फायनल स्टेट इथं बघू शकता कशामध्ये दिलेली असते तुम्हाला, F मध्ये दिलेली असते. F मध्ये दिलेली फायनल स्टेट तुम्हाला या टाइपने डिनोट करायची आहे. आणि त्याच्यामध्ये राहिलं काय, तर ह्याच्यामध्ये राहिलं समेशन आणि डेल्टा. तर समेशन काय असतं, तर ह्या ज्या काही याच्यामधल्या सेट ऑफ सिम्बॉल्स असतात म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झिशन्स होणार आहेत तर ते ट्रान्झिशन्स कसे होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये किती अल्फाबेट्स असणार आहेत ते या समेशन मध्ये असतं. आणि ट्रान्झिशन फंक्शन कसं काढायचं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट. So these are the basic symbols that are used in transition diagram. So this is an example of transition diagram. I am showing you both diagram and table. Okay, see in this page, this is the transition diagram and this is transition table. So here Q0, Q1, Q2, that are the states. Okay, that are mentioned in capital Q. Okay, then these are the summation values, that is 0 and 1. Okay, then initial state is Q0 and final state is Q2. Okay, again you can understand here the states are present which is Q0, Q1 and Q2. Then summation value contains 0 and 1, that is alphabets. Then initial state is Q0 and final state is Q2 because it is drawn by using double circles, and initial state is drawn by using the arrow. Okay, then delta, remaining is delta. इथे बघू शकता मी तुम्हाला या टर्म्स दाखवलेल्या आहेत. इथे मी कॉपी करून परत तुम्हाला दाखवते कशी ड्रॉ करायची असते. फॉर एक्झाम्पल इथं घेते मी. आता याच्यामध्ये Q0 बघा काय आहे याच्यामध्ये, सेट ऑफ स्टेट्स. आता याच्यामध्ये स्टेट्स कोणत्या कोणत्या यूज केलेल्या आहेत. Q0 एक आहे, Q0 आहे, देन Q1 आहे आणि Q2. जेवढ्या काही या डायग्राम मध्ये स्टेट्स असतात त्या सगळ्या स्टेट्स या Q मध्ये इन्क्लूड असतात. आता इथे तीनच स्टेट्स आहेत, Q0, Q1 अँड Q2. या जरी इनिशियल आणि स्टार्टिंग स्टेट्स असल्या तरी सुद्धा त्या Q या सेट मध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. ओके, ही फर्स्ट स्टेप झाली. त्याच्यानंतर सेकंड बघा समेशन मध्ये काय इन्क्लूड होणार आहे तर सेट ऑफ सिम्बॉल्स. आता याच्यामध्ये सिम्बॉल्स कोणते यूज केलेले आहेत तर 0 अँड 1. ओके, देन डेल्टा. आता हे डेल्टा आहे ते तुमचं ट्रान्झिशन फंक्शन आहे, ते तुम्हाला या ट्रान्झिशन टेबल मध्ये बघायला मिळेल. ओके, जे ट्रान्झिशन टेबल मध्ये दिलेले असतं ते डेल्टाचं फंक्शन असतं किंवा ट्रान्झिशन फंक्शन्स असतात हे. आता राहिली Q0 इनिशियल स्टेट. आता याच्यामध्ये इनिशियल स्टेट कोणती आहे तुम्हाला हे कर्ली ब्रॅकेट मध्ये मेन्शन करायचंय. इनिशियल स्टेट ही Q0 आहे, बघू शकता त्याच्यामध्ये हा एरो आहे आणि याला सर्कल आहे, त्यामुळे ती इनिशियल स्टेट होते. कोणती तर Q0. आणि फायनल स्टेट काय सांगितलं तर डबल सर्कलने डिनोट केली जाते, त्यामुळे फायनल स्टेट आहे याच्यामध्ये Q2. ओके, या टाइपने तुम्हाला ते फायनाइट ऑटोमेटा फाइंड आउट करायचा असतो किंवा फायनाइट ऑटोमेटा वरून तुम्हाला
डायग्राम ड्रॉ करायची असते. तुम्हाला ट्रान्झिशन टेबल दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. आता याच्यामध्ये ट्रान्झिशन फंक्शन बघा काय आहे. ट्रान्झिशन फंक्शन बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला एरो दाखवलेला आहे, त्यामुळे Q0 ही काय आहे तर इनिशियल स्टेट आहे. आता इनिशियल स्टेट पासून ट्रान्झिशन फंक्शन कसं ड्रॉ करायचं असतं, तर याच्यामध्ये दोन आपल्याकडे सिम्बॉल्स आहेत, एक आहे तो 0 आणि दुसरा आहे तो 1. तर आता ह्याच्यामध्ये अंडरस्टँड करून तुम्हाला सॉल्व्ह करायचंय की Q0 ही फर्स्ट स्टेट कन्सिडर करायची, देन सेकंड लाईनला Q1 आणि लास्ट लाईनला Q2. म्हणजे तुमच्या डायग्राम मध्ये किती स्टेट्स आहेत तेवढ्या तुमची कॉलम्स इथे येणार आहेत प्रेझेंट स्टेट मध्ये. आता इथे 3 स्टेट्स आहेत, दॅट इज Q0, Q1 अँड Q2. त्यामुळे इथे 3च लाईन आलेल्या आहेत, Q0, Q1 अँड Q2. देन त्याच्यामध्ये तुमचे जे काही इनपुट सिम्बॉल्स आहेत, म्हणजे जे समेशन मध्ये दिलेले आहेत तेवढे तुम्हाला कॉलम्स करायचे. तर आता याच्यामध्ये दोन इनपुट सिम्बॉल्स आहेत, याच्यामध्ये एक आहे तो 0 आणि दुसरा आहे तो 1. ते तुम्हाला दोन कॉलम्स मध्ये लिहून घ्यायचे, एक आहे तो 0 आणि दुसरा आहे तो 1. ओके, आता मी परत दाखवते, मी तुम्हाला इथे हे रफ करून दाखवेन. ओके, प्रेझेंट स्टेट्स आहेत Q0, Q1 अँड Q2. ओके, देन इथं इनपुट सिम्बॉल्स लिहायचे, त्याचा एक आहे तो 0 आणि दुसरा आहे तो 1. ओके, आता आपल्याला त्याचं ट्रान्झिशन फंक्शन काढायचे. ट्रान्झिशन फंक्शन म्हणजेच काय, तर सपोज आपण ही फर्स्ट स्टेट कन्सिडर केली Q0, तर Q0 पासून 0 आणि 1 याचे जे काही ट्रान्झिशन्स आहेत किंवा त्याच्या लाईन्स आहेत त्या कुठे जातात ते चेक करायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये फर्स्ट बघा Q0 पासून 0चं लाईन कुठं गेलेली आहे, तर Q0 पासून 0 हे इनपुट घेतल्यानंतर त्याची स्टेट कुठं गेलेली आहे, Q1 ला गेलेली आहे. म्हणून मी इथं काय लिहिणार आहे, Q1. Q1 म्हणजे Q0चं 0 हे इनपुट गेलेलं आहे Q1 ला आणि Q0चं 1 हे इनपुट कुठं गेलेलं आहे चेक करू शकता तुम्ही. हा जो लाईन गेलेली आहे Q0 पासून 1 इनपुट घेतलं तर त्याची लाईन गेलेली आहे Q2 ला. त्यामुळे मी हे जे Q0 ची नेक्स्ट स्टेट ऑफ इनपुट 1 आहे ती काय लिहिणार आहे तर Q2 लिहिणार आहे. ओके, इथे हे जर तुम्ही इथं इनपुट सिम्बॉल हे ज्या स्टेट्स आहेत त्या तुम्ही Q0, Q1, Q2 घेऊ शकता किंवा कॅपिटल लेटर्स कोणतेही घेऊ शकता, A B C D अप टू Z. कोणतेही लेटर्स तुम्ही स्टेट्स डिनोट करण्यासाठी घेऊ शकताय. आता इथे मी स्मॉल यूज केलेलं आहे त्यामुळे म्हणून इथे मी स्मॉल करतेय. ओके, फर्स्ट स्टेटचे दोन्ही सिम्बॉल्स झाले 0 अँड 1. देन आय एम मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट स्टेट विच इज Q1. आता Q1 चं तुम्हाला बघायचंय की याच्यामध्ये 0 आणि 1 हे इनपुट्स कुठे गेलेले आहेत, तर Q1 चं 0 हे इनपुट गेलेलं आहे Q0 ला आणि Q1 चं 1 हे इनपुट गेलेलं आहे Q2 ला. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता Q1 चं 0 हे इनपुट Q0 ला गेलेलं आहे आणि Q1 चं 1 इनपुट हे Q2 ला गेलेलं आहे आणि लास्ट स्टेट Q2. आता Q2 चं याच्यामध्ये बघा 0 हे इनपुट सुद्धा Q2 लाच आलेलं आहे आणि 1 चं इनपुट सुद्धा Q2 मध्येच मर्ज झालेलं आहे. म्हणजेच काय, तर हे सेल्फ लूप असतं, जसं तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकलेलं असाल सेल्फ लूप, त्या टाइप मध्ये याच्यामध्ये आपण सेल्फ लूप घेऊ शकतो. याच्यामध्ये Q2 चं बघा 0 हे इनपुट Q2 लाच आहे म्हणून मी तर Q2च ठेवणार आहे. 1 आणि 1 सुद्धा Q2 लाच आहे, सॉरी Q2. ओके, हे सुद्धा Q2 ला जाणार आहे. आता या ज्या काही स्टेट्स तुम्ही इथं मेन्शन कराल ट्रान्झिशन टेबल मध्ये त्या याच घ्यायच्या आहेत की ज्या क्यू मध्ये प्रेझेंट असतील. जर लेटर्स असतील तर इथं लेटर्सच घ्यायचे आहेत. Q0, Q1, Q2 घेतलं असेल तर ते इथं तसंच मेन्शन करायचं आहे तुम्हाला. तुम्ही इथं टेबल मध्ये बघू शकता, इथं आपण दाखवलेलं आहे. तर या डायग्राम वरून आपण हा ट्रान्झिशन टेबल क्रिएट केलेला आहे. तर ह्या झाल्या तुमच्या 5 स्टेप्स. इथं मी तुम्हाला बुलेट्स दाखवते. ओके, म्हणजे हे तुमचे 5 ट्रान्झिशन आहेत किंवा फायनाइट ऑटोमेटा तुमचा या 5 टर्म्स वरती डिपेंड आहे की जो फायनाइट ऑटोमेटा मध्ये इन्क्लूड होतो. हा तुमचा बेसिक मेन पॉइंट आहे, तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये हे जर कळालं तर तुम्हाला तुमचे पुढचे सगळे पॉइंट्स इझी असणार आहेत. कारण याच फॉर्मॅट मध्ये आपण DFA शिकणार आहोत, NFA शिकणार आहोत,
Melee machine and mover machine. Okay, this is the main basic concept and important concept. So you are study about this from this word file. I am sharing this with you on your particular WhatsApp group. Okay, this is the first and important point which is finite automata. आता आपण या पॉइंट मध्ये काय बघितलं बघा, याच्यामध्ये फायनाइट ऑटोमेटा म्हणजेच काय, तर याच्यामध्ये फायनाइट नंबर ऑफ स्टेटस असतात, याच्यामध्ये इनफायनाइट नसतं, याच्यामध्ये कुठेतरी स्टॉप होतात त्या स्टेट्स, त्यामुळे हे फायनाइट नंबर ऑफ स्टेट्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन दिलेली आहे. ही पर्टिक्युलर डेफिनेशन आहे ती तुम्हाला पर्टिक्युलरली स्टडी करायची आहे आणि ही तुम्हाला सगळ्या फायनाइट ऑटोमेटा मध्ये सेम मिळेल, फक्त त्याचे फंक्शन्स असतील ते वेगळे असणार आहेत. तर हे 5 टपल्स आहेत, क्यू, समेशन, डेल्टा, Q0 अँड F. क्यू म्हणजे तर फायनाइट सेट ऑफ स्टेट्स, समेशन इज अ फायनाइट सेट ऑफ सिम्बॉल्स, डेल्टा इज द ट्रान्झिशन फंक्शन, Q0 इज द इनिशियल स्टेट अँड F इज अ सेट ऑफ फायनल स्टेट. ओके, तर त्याच्यावरून आपण ट्रान्झिशन डायग्राम कशी काढायची असते ते बघितलेलं आहे या डायग्राम मध्ये. आणि त्याच्यानंतर ट्रान्झिशन टेबल. ओके, म्हणजे हे तुमचे 5 फंक्शन्स आहेत, क्यू, समेशन, Q0, F अँड डेल्टा, हे आपण या डायग्राम वरून शो केलेलं आहे. आता तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारू शकतात किंवा तुम्हाला एक्झाम्पल असे असतील की तुम्हाला हे जे टपल्स आहेत ते टपल्स दिलेले असतील, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची असते आणि ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करायचा असतो. अदरवाइज तुम्हाला ट्रान्झिशन टेबल दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याचे हे 5 टपल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात. तर या टाइप मध्ये तुम्हाला एक्झाम्पल असणार आहेत. तर आता याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो पार्ट आहे तो DFA. म्हणजे याच्यामध्ये टाइप्स आपण बघितले, याच्यामध्ये बघू शकता टाइप्स ऑफ ऑटोमेटा. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, फायनाइट ऑटोमेटा हॅव्हिंग 2 टाइप्स, डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा अँड नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. So we are moving towards first type, that is DFA. Okay, DFA. In DFA, so let's start deterministic finite automata. In DFA, for each input symbols, one can determine the state to which the machine will move. Hence, it is called deterministic automaton. As it has a finite number of states, the machine is called deterministic finite machine or deterministic finite automata. आता हे तुम्हाला बरीच नावं तुम्हाला इथं बोल्ड लेटर्स मध्ये दिसतील. तर आता हे कशासाठी होऊ शकतं, तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यामध्ये हे तुम्हाला येऊ शकतात की डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिटर्मिनिस्टिक फायनाइट मशीन. तर आता याच्यामध्ये डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा म्हणजे नक्की काय आहे, तर DFA आणि NFA मध्ये फरक काय आहे, तर हे तुम्हाला अंडरस्टँड करून स्टडी करायचे. म्हणजे DFA आणि NFA हे तुम्हाला कम्पेअरली करून जर तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला ते इझिली किंवा लगेच कॅप्चर होईल याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये याचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा याच्यामध्ये DFA मध्ये काय फरक आहे, तर याच्यामध्ये बघा, DFA मध्ये प्रत्येक जो इनपुट सिम्बॉल असतो तर त्याची एक प्रत्येक पर्टिक्युलर स्टेट असणार आहे. म्हणजेच काय, तर आता ह्याच्यामध्ये बघा मी सांगितलं की याच्यामध्ये Q0 आहे, इथं स्टेट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये इनपुट सिम्बॉल्स काय आहेत, तर 0 अँड 1. आता तुम्ही या तिन्ही स्टेट्सला बघू शकता. Q0 ला 0चं पण इनपुट आहे, 1चं पण इनपुट आहे. Q2 ला 0 आहे, 1 आहे. Q2 ला सुद्धा 0 आणि 1 दोन्हीही आहेत. म्हणजे हा काय झाला तर DFA झाला. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक इनपुट सिम्बॉलला कुठली ना कुठली तरी स्टेट मेन्शन असणं गरजेचं असतं, तरच तो DFA होतो. आणि जर त्याच्यामध्ये 0 असेल, Q0 चा 0 असेल आणि 1 स्टेट कुठेच जात नसेल, तर त्याच्यामध्ये त्याचं फक्त एकच इनपुट सिम्बॉल इन्क्लूड होतो, Q0 0. त्यामुळे तो DFA मध्ये इन्क्लूड होणार नाही. कारण का, तर त्याच्या प्रत्येक पर्टिक्युलर स्टेट्सना दोन्हीही इनपुट असणं गरजेचं आहे, दॅट इज 0 अँड 1. सो DFA इज has each input symbol, one can determine the state to which the machine will move. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक सिम्बॉलला कुठली ना कुठली तरी स्टेट असाइन असली पाहिजे, तर तो डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा होतो. तर तुम्हाला जेव्हा NDFA होईल तेव्हा तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल DFA आणि NFA काय आहे ते. सो फॉर्मल डेफिनेशन ऑफ DFA इज सेम जस्ट लाईक फायनाइट ऑटोमेटा. फायनाइट ऑटोमेटाची जी डेफिनेशन होती तीच डेफिनेशन इथे तुम्हाला आहे बघा.
A DFA can be represented by a phi tuple which is Q summation delta Q0 and F. Here त्याचे सगळे जे काही टपल्स आहेत ते सेम आहेत बघा. Q is a finite set of states, summation is a finite set of symbols called the alphabets, delta is the transition function, Q0 is the initial state, and F is a set of final state. Okay, this is the only formal definition of DFA, just like finite automata. Then graphical representation of a DFA. आता DFA मध्ये काय काय यूज केलं जातं तर आपण बघितलं होतं. व्हर्टायसेस कशाने डिनोट केले जातात? व्हर्टायसेस म्हणजेच काय तर स्टेट्स असतात. आर्क्स लेबल्ड विथ एन इनपुट अल्फाबेट शोज दी ट्रान्झिशन म्हणजेच लाईन्स. इनिशियल स्टेट इज डिनोटेड बाय एम्प्टी सिंगल इनकमिंग आर्क म्हणजेच ही स्टार्ट स्टेट अँड लाईन अँड फायनल स्टेट डबल सर्कल. ओके, जे आपण मागे यूज केलेलं आहे फायनाइट ऑटोमेटा मध्ये हे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स तुम्हाला परत इथं दाखवलेले आहेत. याच्यामध्ये बघू शकता. ओके, this is the basic definition which includes each input symbol can determine the state to which the machine will move, so that it is called as deterministic finite automata. Then the formal definition of DFA is this. So you can write this definition for DFA. DFA साठी ही डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकतो आपण तुम्हाला या टर्म्स दिलेल्या आहेत. Q म्हणजेच काय तर तुमच्या स्टेट्स किती असणार आहे डायग्राम मध्ये Q0, Q1 अँड Q2. समेशन म्हणजे इनपुट सिम्बॉल्स काय असणार आहेत 0 अँड 1. Q0 म्हणजे इनिशियल स्टेट आणि F म्हणजे फायनल स्टेट. आता याच्यावरून तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर याच्यामध्ये पहिलं कुठून जायचं तर याच्यामध्ये इनिशियल स्टेट कोणती आहेत त्याच्यावरून आपल्याला स्टडी करायचा आहे. तर Q0 बघा इनिशियल स्टेट आहे म्हणून इथं मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग स्टेट कोणते Q1 अँड Q2. आता याच्यामध्ये फायनल स्टेट Q2 आहे त्यामुळे याला डबल सर्कल केलेला आहे. तर या 3 स्टेट्स इथे झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आहे त्याचे इनपुट सिम्बॉल्स दॅट इज 0 अँड 1. आता याच्यामध्ये त्याची डायग्राम बघा इथं दिलेली आहे 0 1 0 1 0 1. आपण जी वरती स्टडी केली त्या टाइप मध्ये डायग्राम आहे आणि त्याच्यावरून याचं ट्रान्झिशन टेबल काढलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही इथे बघा ट्रान्झिशन डायग्राम. इथे बघा Q0, Q1 अँड Q2. Q0 चं 0 इनपुट कुठं गेलेलं आहे तर 0 लाच आहे म्हणून ते 0 आलेलं आहे. Q0 चा 1 कुठे गेलेला आहे Q1 ला आहे म्हणून इथे Q1. देन Q1 चा 0 कुठे गेलेला आहे Q2 ला गेलेला आहे इथे म्हणून इथे Q2 आणि Q1 चा 1 हा Q1 मध्येच इन्क्लूड आहे त्यामुळे इथं Q1 लिहिलेलं आहे. आणि Q2 चं या लाईन मध्ये बघू शकता तुम्ही Q2 चा 0 आणि 1 हे Q2 मध्येच आहेत त्यामुळे इथे दोन्ही 0 आणि 1 आपण हे Q2 या टर्म्स ला लिहिलेले आहेत. सो दिस इज द बेसिक एक्झाम्पल ऑफ DFA. I am sharing you one of the examples that are related to DFA. Then you can solve it. So you can understand the concept of the deterministic finite automata. So in the book you can study another examples that are related to DFA. So I am giving you one of the example again here. Deterministic finite automata, these are the states and these are the transition function. So how to solve that example when these tuples are given, then how the diagram is drawn I am showing you in your next lecture. Okay, hello 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 हॅलो गौरी मॅम. एक मिनिट. हॅलो. हा म्यूट वरून काढत होते बोला. हा मॅडम रेकॉर्ड स्टॉप करा. हा ठीक आहे ठीक आहे.